ओके गाईज, सो ऋषिकेश दिस साईड अँड आज आपण बघूयात की आजच्या ब्लॉगमध्ये आपण असं काय नवीन करू शकतो. मी नवीन शॉर्ट फिल्मचा विचार पण करतोय की नवीन शॉर्ट फिल्ममध्ये काय काय घ्यायला पाहिजे. सो लेट्स बिल्ड द स्टोरी टुगेदर. दिस इज माय सेटअप. इथं आम्ही शूट करतो सगळ्या मोस्ट ऑफ द व्हिडिओज. आणि इथं बसून मी ते आपली सगळ्यात पहिली शॉर्ट फिल्म सायलेंट ओव्हरथिंक भगवद्गीता ती इथं बसूनच शूट केली होती आणि या सेटअपवरती शूट केली होती. जस्ट लाईक इथंच बसून मला ती आयडिया सुचली होती बिकॉज इथं माझ्यासमोर भगवद्गीता होती आणि मी जस्ट तिच्याकडे बघितलं होतं. अँड मी बाकीच्या गोष्टी ओव्हरथिंक करत होतो, बट मला असं वाटलं नंतर की यार ओव्हरथिंकमध्ये आपण नवीन काहीतरी ॲड करू शकतो. सो ते ॲडिशन होतं भगवद्गीता. सो असा विचार आला की यार आपण ह्या फालतूच्या गोष्टी ओव्हरथिंक करत बसतो, बट जर ओव्हर थिंकिंगला एक डायरेक्शन दिली, ओव्हर थिंकिंगला एक आपण काहीतरी एक वेगळ्या वेमध्ये आपण घेऊन गेलो तर काय करता येईल. त्याच्यानंतर माझ्याकडे असं क्रिएटिव्ह करायसाठी काही नव्हतं. सो क्रिएटिव्हिटी म्हणून मग सेकंड शॉर्ट फिल्ममध्ये आम्ही असं डिसाईड केलं की थोडंसं आउटडोअर जायचं. सो आउटडोअर जाऊन पण आउटडोअर शूट कुठं करायचं अँड लाईक रिलेटेबल काही नव्हतं शूट करायसाठी. सो वी डिसाइडेड टू गो टू मेट्रो स्टेशन. आणि तीच एक जागा आहे जिथं आम्ही शूट करू शकत होतो. आणि मी रोज ऑफिसला जाताना लाईक माझं पहिलं ऑफिस एस बी रोडला होतं. सो एस बी रोडला ऑफिसला जाताना मी खूप वेळा तो रामांचा फोटो बघितला होता. अँड मी खूप मोठा लाईक मोठा नाही बट रामरायांचा मी भक्त आहे. सो मला मी रोज तिथं दर्शन घेऊन जायचो आणि मला रोज डोक्यात होतं यार हा फोटो खूप चांगला आहे आणि त्या फोटोकडे बघून मला खूप इन्स्पिरेशन मिळायचं. सो आय हॅव डिसाइडेड टू टेक दिस इन समथिंग. सो मग असा विचार आला की हा फोटो इथं यूज करू शकतो. लाईक मी तिथं उभा राहिलो आणि ते माझ्याशी बोलतात असं आपण काहीतरी दाखवू शकतो. सो शॉर्ट फिल्ममध्ये तो फोटो दाखवला आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो. इट्स लाईक कृष्ण सेड इन भगवद्गीता कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. लाईक कृष्णावरती सोडलं होतं सगळं. अँड खूप सारे व्ह्यूज नाही आले, बट जेवढे आले तेवढे खूप आले. एक्सपेक्टेशन्सच्या पुढे व्ह्यूज आले. आणि जो एपिसोड 2 होता तो एक्सपेरिमेंट होता, थोडा एक्सटेरियर जायचा, आउटडोअर जायचा आणि तो थोडासा सक्सेसफुल होताना आम्हाला दिसला. सो नेक्स्ट पार्टमध्ये आम्ही थोडंसं अजून काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय आणि नेक्स्ट पार्ट आपला असणार आहे कन्फ्युजनवरती.